आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। तर पंचायत समितीच्या 18 गणातही याच तारखेला मतदान होत असून पंचायत समितीचे गण व त्याचे आरक्षण असे: जाडरबोबला सर्वसाधारण महिला, माडग्याळ सर्वसाधारण महिला, उमदी सर्वसाधारण महिला, करजगी अनुसूचित जाती, संख्या नागरिकांचा मागास प्रवर्ग, गिरगाव सर्वसाधारण, दडीबडची सर्वसाधारण, तिकोंडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मुचंडी सर्वसाधारण महिला, खोजानवाडी सर्वसाधारण महिला, शेगाव सर्वसाधारण, कोसारी सर्वसाधारण महिला, डफळापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग, बाज नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बिळूर सर्वसाधारण, उमराणी अनुसूचित जाती महिला, बनाळी सर्वसाधारण, एळवी सर्वसाधारण असे 18 पंचायत समिती गण व त्यांचे आरक्षण असून यापैकी जाडरबोबला, माडग्याळ, उमदी, तिकोंडी, मुचंडी, खोजानवाडी, कोसारी, बाज, उमराणी हे 9 पंचायत समिती गण महिलांसाठी आरक्षित असून या मतदारसंघात महिला राज येणार आहे। तालुक्यात दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या 9 व पंचायत समितीच्या 18 सदस्य पदासाठी निवडणुका होत असून या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षानं जोरदार तयारी केली असून राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा व शरद पवार पक्ष यांनी जत नगर परिषदेतील झालेला पराभव जिवारी लागल्यानं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचं ठरवलं आहे। या निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार पक्षाचे नेते माजी आमदार विलासराव जगताप, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची नुकतीच निवडणुकी संदर्भात बैठकही पार पडली। या निवडणुका दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी होत असून या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना एक वेगळी चिंता सतावत आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री क्षेत्र चिंचली येथील मायाका देवीची यात्रा ही याच दरम्यान होत असून मतदाना दिवशीच यात्रेचा मुख्य दिवस देवीचा बोण्याचा असून या दिवशीच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्यानं सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आदी जिल्ह्यातून देवीचे लाखो भक्त यात्रेला जात असल्यानं या निवडणुकीवर यात्रेचा मोठा परिणाम होणार असल्यानं याची चिंता इच्छुक उमेदवारांना सतावत आहे। धनगर समाज व ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या चिंचली मायाका यात्रेनंतर म्हणजेच दिनांक 7 फेब्रुवारी नंतर घेण्यात याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केल्याची चर्चा आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा परिषद ही भाजपकडेच यावी यासाठी जत तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गटात विशेष लक्ष घातलं आहे। शिवसेना एकनाथ शिंदे गटानंही या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली आहे। या निवडणुका अत्यंत अटीतटीनं चुरशीनं होणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले पदाधिकारी व काही कार्यकर्ते भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून यामुळे राष्ट्रीय काँग्रेसला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच खिंडार पडणार का अशी भीती काँग्रेस पक्षातून व्यक्त करण्यात येते आहे। होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानं मोठी तयारी केली आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।